कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विशेषतः धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदी आहे ते यावर्षीच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेले. या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी आहे ते पात्राबाहेर पडल्याचं आपल्याला तिसऱ्यांदा दिसून येते. खरं तर यावर्षी आहे ते पावसाचा जोर काहीसा कमी आहे, कारण दरवेळी आहे ते पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीची वाढते. यावेळी तिसऱ्यांदा पंचगंगा नदी पात्राबाहेर गेलेली आहे आणि राधानगरी धरणसुद्धा आता 97% इतकं भरलेलं आहे. या धरणातून विसर्ग सुरू झाला तर आणखीन नदीची पाणी पातळी ही वाढण्याची आहे ते भीती निर्माण झालेली आहे. एकूणच जिल्ह्याचा आढावा घेतला तर जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. अनेक नद्यांना पूरस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातले 30 बंधारे अद्याप ही पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. अनेक गावांना लांबचा पल्ला फिरून जाऊन आहे ते गावामध्ये प्रवेश करावा लागतो. वाहनधारकांची त्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना आपल्याला दिसून येते. एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिस्थितीवरती आता जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे, कारण हवामान खात्याचा ज्या पद्धतीनं अंदाज होती त्या पद्धतीनुसार येत्या 24 तासामध्ये आहे ते पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते आणि हा जर जोर वाढला तर पुन्हा एकदा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची भीती आहे ती नाकारता येत नाही. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. नदीकाठच्या गावांना विशेषतः सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळूनच आहे ते बाहेर पडण्याचं आवाहनसुद्धा जिल्हा प्रशासनाने केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.